जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे आणि आता आपण आहोत माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी या गावामध्ये. खरं तर दुष्काळाच्या पट्ट्यामधलं हे शिंगोर्णी गाव म्हणून ओळख आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी नीरा देवधरच्या पट्ट्यातील 22 गावांना पाणी मिळावं म्हणून याच गावातून त्या संघ पाणी यात्रेची सुरुवात केली होती आणि अशा शिंगोर्णी गावामध्ये आपण आहोत. आता आपल्याबरोबर काय नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की बाबा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे तुमच्या शिंगोर्णी गावामध्ये. कुणाची हवा आहे, कुणाचं वार आहे, जाणून घेऊया. प्रथमतः आपला परिचय द्या मला. नमस्कार, मी डॉक्टर गजानन कदम, शिंगोर्णी, माजी उपसरपंच. काय आता 2017 पासून निवडणुका नव्हत्या. ह्या निवडणुका खरं तर कार्यकर्त्याच्या असतात. निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालाय. 7 फेब्रुवारीला मतदान आहे. निवडणूक आयोगानं 2 दिवस वाढवून दिलेले आहेत. कशी परिस्थिती आहे गावामध्ये, कुणाची हवा आहे, काय सांगाल? शिंगोर्णी गाव हे पूर्वीपासून तालुक्याचे लोकप्रिय आमदार उत्तमरावजी जानकर, तसेच माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशीलभाई मोहिते पाटील, ह्या 2 नेत्यांचंच गाव म्हणून पूर्वीपासून ओळखलं जातं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये साधारण 2014 साली सरकार पडल्यानंतर 2015 साली भाजप आलं. भाजपचं हवा आहे, कामं चांगली करते ती म्हणून 19 साली मोहिते पाटलांनी प्रवेश केला. आणि 19 साली प्रवेश केला त्यावेळेस उमेदवारी कोणाला माहीत नव्हता. उमेदवार आणला, त्या दिवशी अर्ज भरला, सातपुते रामभाऊ सातपुते यांचा अर्ज भरला. 8 दिवसानं ते शिंगोर्णीकडे आले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर. संग्रामसिंह जागीरदार आमचे नेते, त्यांचा आम्हाला कॉल आला की असे उमेदवार आहेत, त्यांना शिंगोर्णी गाव नेऊन दाखवा. ते बचिरीमध्ये आले होते. मी आणि दादा होडगे आमचे मित्र त्यांना आणायला गेलो. त्यांना शिंगोर्णीत आणलं. शिंगोर्णीची सगळी परिस्थिती दाखवली, सांगितली. 5 वर्ष आमदार साहेबाचं पाय धरत होतो आम्ही. आमच्या गावाला नीरा देवधरचं पाणी द्या. आमच्या गावामध्ये 13 तलाव आहेत पाणी साठवणचे, पाझर तलाव आहेत, त्याचे रूपांतर साठवण तलाव करा म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवून इथलं तलाव दाखवलं. आमचे नेते शिंगोर्णीचे माडिक शेठ, माजी पंचायत समिती, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरी 2-3 वेळा प्रोग्राम ठेवला. त्यामध्ये सर्व नागरिकांनी हा प्रश्न भावाला सांगितला की गावाला पाण्याची जास्त गरज आहे, बाकीचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत. भाऊ प्रत्येक वेळेला ऐकून घ्यायचे, गोड गोड बोलायचं, गोड गोड उत्तर द्यायचे आणि नॉट रिचेबल व्हायचे. 5 वर्षामध्ये भावाला शिंगोर्णी अजिबात दिसली नाही. ज्यावेळेस भाव नंतरच्या काळामध्ये 24 मध्ये उभा राहिले, त्यावेळेस मोहिते पाटलाचं त्यांचं म्हणजे जुळण्याचं झालं. भाऊ भाजपमध्ये गेले, मोहिते पाटील शरद पवार गटात राहिले. तिथून पुढे भावाला शिंगोर्णी आठवायला लागली. मी या गावचा प्रथम भावचा कार्यकर्ता आहे. आजही भावाचं मला स्टेटस दिसतात, भाव माझं भावाला दिसतात. पण भावानं आमच्यावर अन्याय केला आहे, आमच्या गावावर अन्याय केला आहे. आमच्या गावाला शब्द दिलेला भावनी पाण्याचा पाळला नाही. 13 तलावापैकी एक हे तलावाचं पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर केलं. नंतर इथं आमदार जानकर साहेबांनी ज्यावेळेस यात्रा काढल्यानंतर त्याची सभा झाली, गावागावात लोकांनी स्वागत केलं त्याचं. कोणतरी आमच्यासाठी भांडते म्हणून त्यावेळेस टीका टिप्पणी माजी खासदार निंबाळकर साहेबांनी केली, माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी केली. कसं वाटलं तुम्हाला त्याबद्दल? निंबाळकर साहेबाबद्दल तर बोलूच नका. त्यांनी पोकळ फटाड्या आमच्या गावात आणून वाजवल्या आणि आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, त्यांचा आम्ही कोटी कोटी धन्यवाद मानेन की त्यांनी आमच्या गाव हे महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं. आमच्या गावातून या मंदिरापुढून नारळ सुरुवात पुढून करून ती पायी यात्रा त्यांनी केली होती. तो फक्त शिंगोर्णीला पाणी यावं ह्याच विषयासाठी त्यांनी शिंगोर्णीच्या टोकापर्यंत पाणी यावं. तर त्या आमदारावरती टीका करण्यात पण ते मोठे नाहीत. मग आमदार हे आमदार आहेत, लोकप्रिय आमदार आहेत. बरं, आता काय या पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये तुमचं गाव येतं, पंचायत समितीच्या पिलीव गणामध्ये गाव येतं. या गटामध्ये राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाकडून जाधव साहेब आहेत, इकडं दादांच्या मिसेस आहेत आणि तांदूळवाडी गणामध्ये माजी सरपंच अमोल मदने यांच्या मिसेस आहेत. काय सांगाल एकूणच या पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये कुणाची हवा आहे? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागातनं प्रवेश सोहळे वगैरे झालेले बघितलेत. काय एकूण वातावरण या पिलीव जिल्हा परिषद गटाचं कसं असेल? साहेब कसं आहे माहित आहे का, आमच्या पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये मळवलीचे रणजितसिंह बापू जाधव हे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेला. ते अतिशय छान व्यक्तिमत्व आहे, निष्कलंक व्यक्तिमत्व आहे आणि 24 तास काम करणारा नेता आहे. त्यामुळं एक नंबर व्यक्ती आहे जिल्हा परिषदेसाठी. त्यामुळे लोकांची भावना त्यांच्याबद्दल चांगली आहे.
आणि त्याच्यानंतर पिलीव पंचायत समिती गणातून संग्रामसिंह जागीरदार यांच्या स्वेद पत्नी यज्ञसेना संग्रामसिंह जागीरदार या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. तर दादासाहेबांचं शिंगोर्णीवर कायमच लक्ष असतं. शिंगोर्णीतला दादासाहेबांना प्रत्येक कार्यकर्ता ओळखीचा आहे. त्यामुळे दादासाहेब आमच्या गावासाठी निवडून आल्यानंतर वेळ देणार आहेत, काम करणार आहेत. त्यामुळं त्याही उमेदवार चांगले आहेत. पाठीमागच्या टर्म मध्ये या पिलीव जिल्हा परिषद गटामधून तुम्ही ज्यांचं आता नाव घेतलं ते संग्रामसिंह जहागीरदार जिल्हा परिषद मध्ये सभापती होते. त्यावेळेस दादानी तुमच्या गावासाठी काय निधी दिला किंवा एखादा कुठला प्रोजेक्ट दिला का? हो, दादानी आमच्या गाव संग्रामसिंह जागीरदार जिल्हा परिषद सदस्य झाले, सभापती झाले आणि त्यांनी आम्हाला या गावामध्ये क्लास 1चा दर्जाचा पशुवैद्यकीय दवाखाना दिला, की जे कुठे आमच्या गावासाठी बसत नव्हता. पण ही आमची लोक आहे ती आमच्या लोकांचं जनावरांचं गैरसोय होती म्हणून त्यांनी तो दवाखाना क्लास 1चा करून दिला आणि आरोग्य उपकेंद्र दिलं होतं. पण त्यानंतरच्या काळामध्ये ते निधीअभावी रखडलं गेलं. तेही मंजूर आहे, तेही होऊन जाईल. नक्कीच. मग आता तुम्ही तुमच्या गावासाठी दादांनी हे दिलं म्हणतायत, आमदार साहेबांनी किंवा मोहिते पाटलांचं पण लक्ष आहे. मग पाण्याचा प्रश्न खरं तर आता जानकर साहेबांनी यात्रा काढली, सगळ्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्या. परंतु माळशिरस तालुक्याची ही निवडणूक आहे. पाठीमागं अकलूज नगर परिषदेची निवडणूक झाली, माढा लोकसभा झाली, विधानसभा झाली. एक अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक फेक नेरेटिव्ह तिथं पसरवला जात होता की मोहिते पाटलांची दहशत आहे, तालुक्यामध्ये मोहिते पाटलांची दहशत आहे. काय आता तुम्ही सांगताय की बाबा मोहिते पाटलांनी असं केलं, संग्रामदादांनी असं केलं, ती दहशत आहे का? आणि मग ती दहशत आहे तर माझ्या आमदारांना मग ती त्या अकलूज नगर परिषदेच्या वेळेस का जाणवली, काय सांगाल? आता तुम्ही अगदी खूप माझ्या म्हणजे मला जो प्रश्न अपेक्षित होता तो विचारला. कारण तुम्हाला दहशतीचं उदाहरण देतो. मी स्वतः जवळचा कार्यकर्ता होतो ह्या गावातील रामभाऊ सातपुतेंचा. माझ्यावर त्यांनी खोटी केसेस दाखल केलीत माझ्या स्वतःवर. मी 3 महिने जामिनासाठी त्या केसला झटकत होतो. अरे बाबा, ती कशा संदर्भात होती? ते गावातील विषय होता. त्यांना कळलं की असं असं गावातील केस आहेत. त्यांनी माझं नाव जाणून बुजून घातलं त्यामध्ये आणि पोलीस तपासात ते माझं नाव चुकीचं ठरलं. म्हणजे मी या ठिकाणी नव्हतोच, मी पंढरपूरच्या ठिकाणी होतो. असा अन्याय करणारा, दहशत करणाराच म्हणतोय दहशत करतोय. जो कार्यकर्त्या जवळच्या कार्यकर्त्यावर अन्याय करतोय तो कशाचा नेता होऊन बसलाय? आम्ही 5 वर्षात भावाला स्वतःच एक काम बी मागितलं नव्हतं. जे काय मागलो ते गावासाठी मागलो. जो कार्यकर्त्यावर अन्याय करतोय तो दहशतवादी का? जो मोहिते पाटील आजपर्यंत कोणाला चुकीचा शब्द बोलत नाहीत, ते कशाचे दहशतवादी असतील? चुकीचा नेरेटिव्ह आहे संपूर्ण. म्हणजे 2019ला ज्या माझे आमदार रामभाऊ सातपुतेंना तुम्ही मतदान केलं त्यांनीच तुमच्यावर हो, त्यांनीच माझ्यावर पोलिसांवरती दबाव टाकून खोटी केस गुन्हा दाखल करून घेतला. काय? मग आता परवा ज्यावेळेस हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे त्यावेळेस तिथं तहसील कार्यालयामध्ये सगळेच होते. माझे आमदार रामभाऊ सातपुते होते, त्यांच्याही आम्ही मुलाखती बाईट घेतलेल्या आहेत. खासदार भैयासाहेब होते, आमदार उत्तमराव जानकर साहेब होते. परंतु त्या दोघांनी तिथं एक आम्हाला सगळ्या माध्यमासमोर सांगितलं की काही नाही, न वाटरा आणि सुपडा साप असा त्यांनी स्लोगन चालवला आहे. काय पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रात राज्यात सरकार आहे, निधी भरपूर आणलाय म्हणतात रामभाऊ सातपुते. मग ते असं जमल काय या दोघांना? कुठं आहे निधी? दाखवा ना. तुम्हाला वाड्या वस्त्या फिरून दाखवतो, गाव फिरून दाखवतो. भावाचा निधी कुठं आहे? आम्हाला तर कुठं दिसला नाही 5 वर्षात. भावाचा निधी त्यांनाच वाटते भाव आमच्या गावाला निधी दिलाय आणि त्यांनी जो नारा दिलाय सुपडा साहेबचा 100% 9 तारखेला तुम्हाला मतदानाच्या निकाला दिवशी जाणवणारच आहे. सुपडा साहेब होणारच आहे. तालुक्यातील जनता स्वाभिमानी आहे. मला सांगा, प्रत्येक गावामध्ये आता जागरूकता झालेली आहे की आपल्याच तालुक्यातील नेता असावा, आपल्याच भागातील नेता असावा. थोडंसं त्यांनी ते केलं, थोडंसं सोशल मीडिया माध्यमातून केलं, पण ते जास्त काळ टिकत नसते ती. त्यामुळे 9 तारखेला निकालारूपी पण मला आता शेवटचा प्रश्न सरपंच तुम्हाला विचारायचा आहे की अलीकडच्या काळात अगदी तुमचं शिंगुर्णीपासून ते माळशिरस तालुक्यातले 109 जी काय गाव आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं प्रमाण जास्त वाढलं, त्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, ज्याचा प्रश्न आहे साहेब. केंद्रात सत्ता असल्या कारणाने, महाराष्ट्रात सत्ता असल्या कारणाने आकर्षकपणा असतो. ज्याची सत्ता आहे तिकडं कार्यकर्त्याचा ओढा असतो. त्यामुळे आमच्या भागात असतील किंवा राज्यात असतील, संपूर्ण भागात ही परिस्थिती आहे. गावात कसं वातावरण आहे? काय गावात बरं आहे वातावरण. काय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथं, राष्ट्रवादी मित्र पक्षाचे उमेदवार, कुणाचं म्हणजे काय वारं कुणाचं जास्त? वार राष्ट्रवादी काँग्रेस.
शरद पवार गट. शरद पवार गट. हा. काय म्हणजे काय त्यांच्या पक्षाने काय काम केले तुमच्या गावात? मस्त दादानं ही भरपेट कामं केली. ती वन श्रेणीचा दवाखाना दिलाय, श्रेणी वन. बर. परत इथं दुसरं उपकेंद्र एक दिलंय, सडका असं बऱ्यापैकी दिलेलं आहे. काय मग आता तुमचं गाव साधारणतः कसं मतदान करणार आहे? कोणाच्या बाजूने कल आहे? आता इकडं इथलेच भूमिपुत्र शिवराज कुकळे यांच्या सौभाग्य होते भारतीय जनता पार्टीतून उभे आहेत आणि इकडं संग्रामदादाच्या सौभाग्य होते आहेत. वातावरण तालुक्याचं आहे ते आहे, पण जिल्ह्यात सुद्धा बरं का सगळं शरद पवार गट येईल. पूर्ण जिल्ह्यात हो, जिल्ह्यात येईल. एवढं कसं काय कॉन्फिडन्स हो. सांगताय? हे काय बाकीचं शिल्लक आहे. का बरं आमच्या आता गावाचा तर काय विषय नाही. आमच्यात 65-35. 65-35? हा, मोहिते पाटील गट आणि जानकर गट 65. बरं. 65% मतदान होणार. तर आता इथं माझे आमदार जे होते रामभाऊ सातपुते त्यांनी भरपूर निधी दिलाय तालुक्यात असं ते म्हणतात. मग त्यांचं देत्यात माघारी घेतात, देत्यात माघारी घेतात. त्या देवळाला दिलता 10 लाख रुपये ती गज बांधायला, ती परत माघारी दुसरीकडे फिरवला. म्हणजे देत होती पण माघारी फिरवला. मोहिते पाटील सांगते तकडं आम्ही जातो, आम्हाला आमच्या मनानं आम्ही जात नाही, फिरत नाही. ते बी मोहिते पाटलांनी त्यांना निवडून दिलत. बरं. त्याच्यामुळं काही विषय नाही. निधी फिरवण्याचं कारण काय? निधी फिरवणार आम्ही गेलो इकडं, ती गेलं तकडं, जे त्या बाजून सगळं चाललंय. काय आता परवा जे अतिवृष्टी झाली ऑक्टोबर महिन्यात त्याचे पैसे वगैरे मिळालं का नाही? व्यवस्थित मिळाल्यात. होय, पैसे भाजपच्या सरकारनं दिले. देऊ द्या. ती काय आमच्या तुमचं आमचं सगळ्याच पैसे आहेत का त्यांचं येतं का? ती कुठं कर वसुली ही ती इकडं तिकडं टॅक्स आहे. कोण काय बघ कुणाच्या खिशातलं देत नाही का? देत 7 फेब्रुवारीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं मतदान होणार आहे. आता तुमचं गाव खरं तर या नीरा देवधरच्या पट्ट्यामधील शेवटचं टोक आहे. काय सांगाल इथं गावाचा कल काय आहे? गावाला कोणाला मतदान करू वाटते किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने इथं निधी दिला का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तुमच्या गावाला निधी दिला? एकूण काय सांगाल आम्हाला? प्रथमतः टॉक 18 आपलं स्वागत करतो सर्वांचं. आणि काल जी दुःखद घटना घडली, आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. अपघात झाल्याबद्दल आमच्या गावाच्या वतीने त्यांना प्रथम श्रद्धांजली वाहतो. आज निवडणुकाच्या रणशिंग फुगले सगळ्यांनी बघतोय आपण. या तालुक्यामध्ये खासदार आणि आमदार साहेबांनी नेतृत्वाखाली मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढत असताना जो आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी आपल्या उमेदवार दिले, जिल्हा परिषदचे उमेदवार आपले आदरणीय रणजित बापू जाधव असतील, पंचायत समितीचे उमेदवार यज्ञसेना संग्रामसिंह जागीरदार असतील, हे दोन्ही उमेदवार खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी नेतृत्वामध्ये काम करत आहेत. आज ही त्यांनी प्रत्येक समूहातील घटकांना वंचितांना न्याय देण्याचं काम त्यांनी केले. आज आपली सर्व जनतेची आणि मतदारांची आज एक आपली हाक आहे की आपण आपल्या लढणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आमदार साहेबांचं आणि खासदार साहेबांचं काम या शिंगोर्णी गावातील शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी आजपर्यंत केलेली आहे. परंतु आज त्यांच्या राजकीय वाटचाल करत असताना जो त्यांनी उमेदवार दिले ते उमेदवार आपण स्वतः उमेदवार असं समजून प्रत्येक मतदारांनी या शिंगोर्णी गावातील मतदारांनी नागरिकांनी त्या उमेदवाराशी पाठीशी उभं राहून येणाऱ्या 7 तारखेला आपल्या मतदान रूपी त्यांना आशीर्वाद देऊन आपल्या हक्काचा माणूस, आपल्याला झटणारा माणूस, तळमळीने झटणारा माणूस, शेतकरी व्यथा मानणारा 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणाऱ्या या दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड अशा बहुमताने विजय करावा असं सर्व मतदारांना मी विनंती करतो. कारण आज तुम्ही बघितलं असेल आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी या शिंगोर्णीच्या गावापासून पदयात्रा काढली, ते कोतेच्या डोंगरापर्यंत काढली. ह्या शिंगोर्णी गावाला पाणी यावं म्हणून या खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेत. विधानसभेत लोकसभेत आपला आवाज उठवला, आपल्या शिंगोर्णीकरांची भूमिका मांडली. नक्की बरोबर आहे. तुम्ही सांगितलं त्यांनी प्रयत्न केला, परंतु खरं तर केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तर राज्यात सरकार आहे आणि एकूणच तुमचं गाव खरं तर दुष्काळी पट्ट्यामध्ये आहे. काय सांगाल आता ही निवडणूक आहे, या तुमच्या शिंगोर्णी गावाचा कल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे का इतर राष्ट्रवादीच्या बाजूने आहे? गावाचा एकूण कल कसा आहे? कोणाला मतदान? आजपर्यंत इतिहास आहे. खासदार साहेबांना विधानसभेचा निकाल असेल, लोकसभा निकाल असेल, येथील जनता, येथील मतदार हे आमदार साहेबांच्या, खासदार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले. आणि आताच्या सुद्धा निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती निवडणुकीमध्ये या दोन्ही उमेदवाराला या शिंगोर्णी मतातून जास्तीत जास्त 200 ते 250 मतं लीड जाणार आहे. 60-40 असं इथं संघर्ष होणार आहे. 60% लोकांचं मतदान हे आपले राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी वाजवणार ह्या माणसाला होणार आहे आणि 40% इकडे तिकडे होतंय थोडंसं बाकीच्या मतदारांना. 40% म्हणता इकडं तिकडं होईल. मग काय इकडं तिकडं होण्याचे म्हणजे काय आता ते पण सांगा ना.
आता कसं आहे माहिती आहे, प्रत्येकाला प्रत्येक पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे, संविधानाने दिला आहे. परंतु जे मतदान करतायत, कोण भाजप प्रेमी असेल, कोण पवार प्रेमी असेल, कोण जर्मन प्रेमी असेल, ते परवा फॉर्म माघारी घेताना त्यावेळेस खासदार आणि आमदार होते दोघंही, माध्यमांशी बोलताना म्हणले की 9-18 सुपडा साप. ते काय नक्की त्यांचं ते खरं होईल असं वाटतंय का तुम्हाला? 100% या तालुक्याचं विकासाचं विजन घेणार आहे फक्त खासदार साहेब, आमदार साहेब आहे. हे बाकीचे आपले बुस्टर बॉयज आहेत, ते फक्त नुसतं मताचं बेरीज नाही, नुसतं मताचं भांडवल करून आपलं स्वतःचा कसा परपंच भागल याच्यावरती त्यांचं लक्ष आहे. परंतु विकासाचं काम करणारं, विकासाचं विजन असणारं खासदार साहेब, आमदार साहेबांच्या पाठीशी ही तालुक्यातली जनता उभा राहून या तालुक्यामध्ये विरोधी पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ केल्याशिवाय 18 आणि 9चा अजेंडा घेऊन या निवडणुकांमध्ये आम्ही उतरलोय. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 9 तारखेला निकाल बघचाल, या पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. सुपडा साफच होणार आहे. आमदार साहेबांचा आणि खासदार साहेबांचा शब्द हा खराच होणार आहे. नक्कीच या तालुक्यातील मतदार आता पेटून उठलाय. येथील मतदारांनी ठाम निर्णय घेतला की आता आपण येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकांमध्ये खासदार साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या कामाच्या माणसाच्या पाठीशी उभा राहायचं आहे. आणि त्यांच्या दिलेलं नेतृत्व जे आपले आदरणीय जेडपीचे उमेदवार असतील, पंचायतचे उमेदवार असतील, यांच्याशी आपण पाठीशी खंबीरपणे उभे राहून, कारण तेही आपले उमेदवार असे कच्चे पक्के नाहीत, चांगले शिकलेले सुशिक्षित लोकांना न्याय देणाऱ्याच्या भूमिकेतले आहेत. म्हणून आपल्या हक्काचा उमेदवार पंचायत समितीत पाठवूया आणि आपला हक्काचा उमेदवार एक झडपीत पाठवूया आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आपल्या प्रश्नाच्या अडचणी आपण सोडवून घेऊया. काका काय नाव आहे तुमचं? भारत काळेल. कळेल. तर काय आता निवडणुका लागली जेडपी पंचायत समितीची, काय गाव काय म्हणतंय? गाव जाणार की राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस. शरदचंद्रजी पवार गट. बरं काय आता राष्ट्रवादीच्या वतीने इथं काय कामं बिमं झाली ते काय? भरपूर कामं झाली. पवार साहेबांचं इतकं जोरदार योगदान आहे की प्रत्येक वेळी अनुदान असो, फळबागेचं अनुदान असो किंवा तुमचं कर्जमाफी असो, असं बरेच त्यांचं योगदान आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही पवार साहेबांचे हाडाचे कार्यकर्ते आहे. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे त्यांच्याशिवाय पर्याय नाही. जी काय कामं मार्गी लावली ती लावलेलीच आहेत आणि अजून बी ती कामं करणारच आहेत. जानकर साहेबांची पदयात्रा काढली शिंगोली ते कोतळे तिथपर्यंत पदयात्रा काढली आणि त्या पदयात्रेचं श्रेय घ्यायसाठी बरीच आबदली, पण त्यांना ते जमलं नाही. जी काय कार्यकर्ता म्हणजे हाडाचा जी पुढारी आहे त्याला सगळे खानाखोना माहीत असते आणि ती पाणी देणार तर फक्त आम्हाला एक आशा आहे. आणि जानकर साहेबच या पाण्याबद्दल प्रयत्न करणार आणि जानकर साहेब पाणी देणार. गणित कसं घडेल? तालुक्याचं गणित तर एक नंबरच घडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस गटाला आणि त्यात काही शंकाच नाही. आणि कामाच्या बाबतीत जर विचार केला तर एक नंबर काम राष्ट्रवादीने केलेलं आणि करत राहणार आहे. आणि आमच्या मारुती मंदिराच्या समोर जानकर साहेबांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे की मी इथं मोठा मंडप देणार, आम्ही मागणी केली होती. तर ती जानकर साहेबांनी सांगितलं आम्ही तुम्हाला मंडप देऊन टाकतो. त्यांनी शब्दाच्या बाहेर गेले नाहीत. त्याच्यामुळं आम्हाला राष्ट्रवादी शरदचंद्र साहेब यांच्या गटाशिवाय आम्हाला पर्याय नाही, त्यांच्याशिवाय आमचा विकास होऊ शकतो. आणि त्यात विजयसिंह मोहिते पाटील यांनी वेळोवेळी 1972 पासून आम्हाला चांगलं सांभाळायचा प्रयत्न केलेला आहे. 2 तलाव दिले, त्याच्यावर आतापर्यंत कसरी लोकांची उपजीविका झाली. पण आता हिरेनर्जी काम करणारे जानकर साहेब आमदार आहेत, ते पाणी देण्याचा 100% कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाही. ते नेता काय गप असणारा नेता तालुक्यात नव्हतं, ती एक आग आहे आणि 100% काम करणार आम्हाला त्यांची आशा आहे. नक्कीच. तर हे होते शिंगुर्णीमधील काही नागरिक यांनी आता सांगितलेलं आहे की या माळशिरस तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील हे शेवटचं गाव खरं तर शिंगुर्णी आहे. त्यांनी आता सांगितलं की कोणत्या नेत्यांनी माळशिरस तालुक्यातल्या कामं केलेली आहेत आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही कोणाला मतदान करणार हे त्यांनी आता सांगितलेलं आहे. बघू 7 फेब्रुवारीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. शिंगोर्णीकर कोणत्या पक्षाला, कोणत्या उमेदवाराला मतदान करतायत ते आपण बघू. माळशिरस तालुक्यामधील जे जिल्हा परिषदेचे 9 गट आणि पंचायत समितीचे 18 गण, या गणामध्ये माळशिरस तालुक्याची जनता कोणत्या पक्षाला मतदान करते हे येणाऱ्या काळामध्ये आपण बघू. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.